हॅलो. पुस्तकं वाचणं तर चांगली सवय आहेच, परंतु जर तुम्ही चांगली पुस्तकं वाचत असाल तर तुम्हाला तुमच्या बॅड फेजमध्ये ही पुस्तकं तुमच्या मनामध्ये एक वेगळंच कॉन्व्हर्सेशन चालू करतात, ज्यामुळे तुमचा बॅड फेज गुड फेजमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. अशी 4 पुस्तकं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं सर्वात पहिलं आहे न पाठवलेलं पत्र. हे पुस्तक वाचणं म्हणजे कसं माहिती का, तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला जाऊन त्याच्या खांद्यावरती असं जस्ट मान टाकल्यासारखं आहे, की जे वाचताना तुम्हाला भरपूर एन्जॉय येतो. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे वपुर्झा. हे पुस्तक जर तुम्ही मराठी असाल आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर आय फील व्हेरी बॅड फॉर यू. प्लीज गो फॉर इट. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे विचार नियम, द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स. तुमच्या मनात जर कंटिन्यू निगेटिव्ह विचार येत असतील, ओव्हर थिंकिंग होत असेल तर गो फॉर दॅट बुक. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट रावण. या पुस्तकामध्ये रावणाचा जो संघर्ष शरद तांदळे सरांनी दाखवला आहे ना, तो खरंच वाचण्यासारखा आहे. तो वाचताना असं वाटेल की यार मी माझ्या लाईफमध्ये जो संघर्ष करतोय ना, तो याच्यासमोर काहीच नाहीये. सो ही 4 पुस्तकं वाचा आणि कशी वाटली मला कळवा.